झालं का त्याचं? मिटकरी बोला. हा, त्याचं झालं असेल तर मी अजून सरळ बोलतो. बोल, सरळ बोल मिटकरी. अरे बघा कसा चल घुमतोय सरळ बघा. बोल. बघा कसा घुमतोय. त्याला आवरानं जरा आता त्याला बोलू दिलं. अरे तू का बोलतोय? अरे तू तुम्ही मीडिया बोला, समोर बसलोय, तुला लाज तू वाटते काय का? नेता लागून गेला का माझा तुला आवकाव बोलायला? तू आता 10 मिनिटापूर्वी बाईट दिली ना दादांवर एकेरी बोलला त्यावेळेस. अरे तू काय राष्ट्रपती? श्वेतपत्रिका काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. श्वेतपत्रिका जे काढायची आहे आता याचं अधिवेशन पण आहे, पावसाळी अधिवेशन. राज्यस्तरीय योजनांचा आढावा कालही आम्ही घेतला. या योजनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना असेल, मॅट्रिकेट शिष्यवृत्तीचा विषय असेल, सर्व घटकांना आणि जे जे काही आहे वस्तुस्थिती ही मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. ते दादा उत्तर देतील ना. आणि तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे. स्वतः भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये आहेत, स्वतः मुंडे साहेब पंकजाताई मंत्रिमंडळामध्ये आहेत, अतुल सावे साहेब मंत्रिमंडळामध्ये आहेत. हे पण ओबीसीचे खरे ओबीसीचे नेते हे आहेत. यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे. आमचा काही प्रश्न नव्हता. आधी मी काय म्हणतोय निखिलाजी, हा तुम्ही डिबेट झाला ना, तुमच्या गुगलवर तुम्ही YZ टाका. YZ काय येतं? मराठी चित्रपट येतो. एखाद्या मराठी चित्रपटाचं नाव एखाद्या व्यक्तीला दिलं असेल तर त्याला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. पण अशा प्रकारे त्याचा अर्थ सांग आता त्याच्या बुद्धीनुसार जेवढं त्याचं मराठी भाषा जशी वळवू तशी असते. जसा उल्लेख तुम्ही कराल तशा त्या टोन, ज्या टोन मध्ये बोलाल तशी ती वळते. पण मिटकरी माझा मुद्दा हा आहे की तुम्ही सुद्धा हाकेंवर वैयक्तिक टीका केली. शब्दाचं भांडार आहे. आज तुम्ही आणखी एक व्हिडिओ समोर आणला, एक प्रकरण आणतायत, त्यांचा जो मुद्दा आहे निधीचा, त्या मुद्द्यावर का नाही उत्तर देत? नाही, निधीच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, ते आहेत ना आपल्यापेक्षा समजदार आहेत. ते राज्याचा गाडा हाकतायत. आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर रीतसर तिथे जाऊन शिष्टमंडळ न्या, निवेदन द्या, त्या पत्रिकेच्या संदर्भात निवेदन देऊन तशी मागणी करा. बस एवढंच. एवढा अकांड तांडव करण्याची काही गरज नाही. बरोबर. हाके का नाही? अशी तक्रार केली का तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे? याची तक्रार केली? मॅडम आम्ही मुख्यमंत्री महोदयांना, आम्ही महाज्योतीच्या निधी संदर्भात त्या मंत्रिमंडळांकडे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या, स्टुडंटच्या संघटना, असोसिएशन्स गेल्या कित्येक वर्षापासून धाय मोकलून रडत आहेत. या महाज्योतीचे PhDचे विद्यार्थी अजितदादांकडे स्टायपंड मागायला गेले, फरक मागायला गेले, तर तुम्ही PhD होऊन काय दिवा लावणार आहेत? हे असंवेदनशील वक्तव्य याच अजितदादा पवारांनी केलं. याचं उत्तर आहे या प्रवक्त्यांकडे? हा चुकीचं सांगतोय, चुकीचं सांगतोय. यांनी पूर्ण माहिती घ्यावी. आपली अक्कल अर्धवट ठेवून काय चुकीचं सांगितलं? पूर्ण मीडियानं दाखवलंय, पूर्ण मीडियानं दाखवलंय. पहिले पूर्ण माहिती. अजितदादा पवारांना सामाजिक न्यायातलं काही कळत नाही. अरे नालायका, अरे माकडा, अरे माकडा, तुला काय कळतं रे? अरे तुला काय कळतं रे माकडा? तू जसा मागासाहेबाला जसा तू चुकीच्या पद्धतीने आला ना हाक्या, तुला काहीच कळत नाही. तुला काहीच कळत नाही. तू कसला ओबीसीचा नेता रे? तू जसा विधान परिषदेवर गेला ना संदर्भामध्ये, त्या आंदोलनासंदर्भामध्ये अजितदादा बोलल्यानंतर अजितदादांनी त्याचं स्पष्टीकरण पण दिलंय ना. तू कोण? एवढा का बुडा लागला तुझ्या? तुला गाडी कोण सांग? तू कोण आहेस? तुझ्याकडे गाडी काय लागला एवढा? मग तुला काय गाडी तुला ओबीसीने कधी दिली? कधी झाला तू ओबीसीला बोलतो? ओबीसीचा नेता कधी झाला? दिले मराठा आरक्षणावर टीका केली म्हणून तू ओबीसीचा नेता झाला. तुझ्या सर्टिफिकेटची काय गरज आहे? जरांगे पाटलावर टीका केली म्हणून तू ओबीसीचा नेता झाला. सर्टिफिकेटची मला काय गरज आहे? काही तुला सांगायची काय गरज? श्वेतपत्रिका तू काय सगळ्या ओबीसीला ठेका घेतलाय का? सांगू ओबीसीला श्वेतपत्रिका काढून किती निधी कोणा योजनेला दिलाय तू कोण विचारणार? तू सांग ना. मग जरांगे पाटलावर तू टीका केली नसती तर तुला काळ्या कुत्र्याने ओळखलं नसतं. तू चुकीतूनच ओबीसी नेता झालाय. वडापाव खाऊन आंदोलन करणाऱ्यांनी आम्हाला आंदोलनाची भाषा सांगू नये. त्या मागच्या तुझ्या आजी हसतायत सगळं तुला. तू तुझ्या जरा मागं फिरून बघ जरा, त्या सगळ्या म्हाताऱ्या हसतायत तुला. अरे गप रे माकडा. त्याच्यामुळं निखिलाजी हा बिंदूक माणूस आहे. अशा बिंदूक माणसामुळं ओबीसी आणि मराठा वाद मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांबद्दल जो अपशब्द हा काढतोय त्याला जरासं सभ्यतेनं सांगा. त्याला सभ्यता कळत नसेल तर आता त्याला आमचा इलाज नाहीये. त्याच्यामुळे हा आम्ही काही बांधील नाही. यांनी मागितलं ना आम्ही उत्तर द्यावं म्हणून. या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की श्वेतपत्रिका काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याला असतो. ज्या ज्या विभागासाठी जी ज्या निधीची तरतूद केलेली आहे सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहित आहे. अशा माकड तोंड्याला विचारण्याचा काही अधिकार नाही केला. आता तुम्ही त्यांची डिबेट सुरू ठेवा. एकेरी नको बोलू. अजितदादा पवारचा
निषेध तू जानकरांचा अजितदादा झाला नाही अरे, इमानदार, तू गप रे. तर तू काय बाकीच्यांबद्दल बोलतोय रे? ज्या महादेवराव जानकरांच्या अरे, तू कोणाचा तुकड्यावर आहेस? जगला त्यांना अरे, तर वाईट तू साईड कोणाचा बोलतोय आहेस रे? तू. तू तू कोणाचा काय रे? सांगणार हा? अरे, मी कोणाला बघून घेतो. सांगचल ते अरे, त्या माझा सचिन माझा हणगरचे गुरु पैसे आज कधी पण आहे. देतो सांग. तू कोण रे? 5 वर्षाचा तू तुझ्या कोण? ड्रायव्हरचा थकलेला तू कोण? पगार कधी देतो ते अरे, सांग. घ्या रे भांडे तुझ्या भामट्या. ड्रायव्हरचा 5 अरे, वर्षाचा पगार अरे, थकलाय, तू वैयक्तिक तो तुझ्याकडे कधी उत्तर देतो आहे सांग. का? तू खरा तुझ्याकडे मर्द आहेस उत्तर ना? आहे का? तर सांग आता तू डिबेटवर, गप रे. सांग आता माझ्याकडे डिबेटवर गाडी तू होती कधी का देतोय 5 म्हणून. वर्षापासून? अरे अरे, ओबीसीच्या माझ्याकडे होती का चालूवरचा गाडी लोणी 5 खरा तू वर्षापासून? आमचा अरे, मराठा आणि माझ्याकडे ओबीसी 5 मध्ये वाद वर्षापासून गाडी लावायचं होती पाप का? करतो. तू आम्हाला अरे, सांगतोय तू, अरे, निखिलाजी, ए, लबाड. या कुत्र्याला तुम्ही ए, भुंकू लबाड, द्या. ए, अमोल तुमच्या मिटकरी. विनंतीला ए, मान देऊन मी या मिटकरी. डिबेटमध्ये ए, मिटकरी. आलेलो अरे, आहे, ए, पण याची कुत्र्या, तू बोलण्याची गप्प भाषा बस. ही ए, माकडा, अत्यंत ए, थर्ड क्लास माकडा. आहे अरे, गप. आणि अशा गप तू. थर्ड क्लास माणसाला तुझी आमची काय भाषा? रुपाली योग्य पद्धतीने अरे, उत्तर तुझी दे. काय भाषा? जी जी अरे, लक्ष्मण तुझी काय लक्ष्मण भाषा हाके आहे? आणि मिटकरी धन्यवाद. अरे, आणि रुपाली पाटील तुमचेही माझी खूप खूप बहीण आहे ती. धन्यवाद. थोडंसं तू नको शांत व्हा सांगू आता. मिटकरी आणि हाके आता. खूप खूप धन्यवाद.